मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेब काय म्हणाले हे सत्ताधाऱ्यांना कळलं नसावं. खरं तर आम्ही आरोप नाही केले आहेत, आरोप सत्ताधारी पक्षातल्याच एका भागाने केले आहेत. शिवसेनेचे जे एकनाथ शिंदेंचे PA आहेत ते राहुल लोंढे यांनी तो पत्र एकनाथ शिंदेला लिहिला आहे, आम्ही नाही लिहिलेला आहे. प्रश्न आम्हाला विचारू नका, आम्ही फक्त सन्माननीय राजसाहेबांनी ते पत्र वाचून दाखवलं आहे की सत्ताधारीच म्हणत आहेत. तर राहुल लोंढे किंवा इतर जे ट्रस्टी आहेत ते म्हणतात की चोरी झाली आहे. आमचा आरोप नाही आहे. खरं तर तुम्ही प्रश्न तुमच्या लोकांना विचारले पाहिजेत, राहुल लोंढेला विचारले पाहिजेत, त्या शेट्टींना विचारले पाहिजेत, इतर ज्यांचे ज्या पत्रावर सह्या आहेत त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत, आम्हाला नाही. आम्ही तर तुम्ही दिलेलं पत्र म्हणजे आमच्यापर्यंत जे आलेलं पत्र आहे ते आम्ही वाचून दाखवलं. भ्रष्टाचार झाला आहे का? तर 100% झालं आहे. कारण कोण म्हणतात तर ट्रस्टी म्हणतात. सत्ताधाऱ्यांनी त्या ट्रस्टींना प्रश्न विचारा, आम्हाला प्रश्न विचारू नका. सन्माननीय राजसाहेबांनी फक्त ते पत्र वाचून दाखवलेलं आहे आणि मला असं वाटतं की ते महाराष्ट्राला कळलेलं आहे की महाराष्ट्रातल्या पण अनेक मंदिरांमध्ये चोऱ्या होत आहेत. चौकीदारी चोर हे आता प्रूफ व्हायला लागलेलं आहे. सर्वजण म्हणताय की आम्ही राज ठाकरेंच्या घरी जाऊन पटवून देणार आहे. काय याबाबतची जी माहिती आहे जे चोरीबाबत राजसाहेबांकडे यायच्या आधी त्यांनी राहुल लोंढेंच्या घरी जावं, एकनाथ शिंदेंच्या घरी जावं. त्यांच्याच पक्षातले आहेत ना भास्कर जे शेट्टी आहेत, त्यांच्या ज्यांनी ज्या ट्रस्टींनी त्याच्यावर सह्या केल्यात ना, पहिला त्यांच्या घरी जावं, त्यांना समजावून सांगावं, मग आम्हाला समजेल. मला असं वाटतं की ते पत्र जे लिहिलेलं आहे ना ते ट्रस्टींनी लिहिलेलं आहे, आम्ही नाही पत्र लिहिलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे जे कोणी नेते आमच्यावर टीका करतात त्यांनी कृपया समजून घ्यावं की आम्ही काय म्हणतो आहे. म्हणजे समजून जर तुम्ही समजत नसल्याचं नाटक करत असेल तर आम्ही काय करू शकत नाही. पण परत एकदा सांगतो, खात्रीने सांगतो, ते पत्र हे ट्रस्टनी लिहिलेलं आहे, ट्रस्टच्याच काही सदस्यांनी लिहिलेलं आहे, ज्यात एकनाथ शिंदेंचे PA राहुल लोंढे हे देखील आहेत. त्यामुळे प्रश्न जर विचारायचा असेल तर सत्ताधाऱ्यांनाच विचारावं एवढं नक्की. त्याप्रकारे विद्यार्थ्यांचं स्कॅनिंग करून आधार कार्डच्या आधारे विद्यार्थ्यांनी किंवा आंदोलकांना पकडले अशा प्रकारे एक वक्तव्य केलं होतं. त्याच्यावरून आता अमित साटम यांनी टीका केलेली आहे की मेंदूचं स्कॅनिंग केलं. मला असं वाटतं की जर ती जी चंद्रकांत दादाने असं म्हटलेलं आहे की त्या दगडांचं स्कॅन होणार, फिंगरप्रिंट स्कॅन होणार आणि त्याच्यानंतर त्या आधार कार्डची लिंक होणार आणि मग ते कोणी केलं हे कळणार. एकदा ही टेक्नॉलॉजी आम्हाला समजावून सांगावी आणि साटमानी किती चाटीगिरी करावी हे समजून घेतलं पाहिजे. अहो, आमच्या मेंदूचं तपासणी करण्यापेक्षा किंवा आमच्याकडे किती आमदार खासदार आहेत हे सांगण्यापेक्षा आम्हाला माहीत आहेत आमच्याकडे किती आहेत. आम्ही विरोधक आहोत, आमचं काम आहे प्रश्न विचारणं. पण तुमचा जर उच्च शिक्षित तंत्र जे काही आहे खात्याचं नाव, त्या खात्याचा मंत्री जर बालिशपणे जर म्हणत असेल की त्या दगडावरचे फिंगरप्रिंट आम्ही चेक करणार आहोत आणि मग त्या मुलांना शोधणार आहोत, तर हा भारतीय जनता पक्षाचं अपयश आहे. यातून एक गोष्ट कळते की तुम्ही लादलेले आहात, तुम्ही चुकीचे मंत्री दिलेले आहेत, ज्यांची लायकी नाही अशा लोकांना नको ते मंत्रिपदं दिले गेलेली आहेत आणि चांगली माणसं घरी बसवलेली आहेत. तर मला असं वाटतं तुम्ही सगळ्यात पहिलं चंद्रकांत दादांच्या मेंदूचं ब्रेन मॅपिंग करा आणि हा शोध त्यांनी कुठून लावला. आणि खरं तर हे पॅटर्न आहे, हे जे पॅटर्न आहे ना ते त्यांनी लगेच ताबडतोब रजिस्टर करून घ्यावं. कारण चंद्रकांत दादांनी जे काही सांगितलं आहे ते देशासाठी नव्हे जगासाठी वेगळं आहे. त्याच्यामुळे हे पॅटर्न ताबडतोब चाटमानी जाऊन रजिस्टर करावं. कारण असे महान लोक ही फक्त भारतीय जनता पक्षात आहेत, इतर कुठे नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.